तर 1000 आणि 500च्या नोटा हद्दपार झाल्यानंतर आज पहाटे कृषी मुंबई उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये व्यवहार करताना सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या होत्या। मात्र नेहमीचे ग्राहक असल्याने आणि तात्काळ सुट्टे पैसे उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारत व्यवहार पार पाडला। आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर अचानक बंदी घातल्यामुळे आज सकाळपासून वाशिम येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये याचा थोडाफार परिणाम आपल्याला जाणवायला दिसून येतो। रात्रीच ही बंदी घालण्यात आल्यामुळे सकाळी जेव्हा ग्राहक व्यापार करण्यासाठी आला तेव्हा त्यांना काही काळ या नोटा स्वीकारण्यात येत नव्हत्या, परंतु कालांतराने या नोटांचा व्यापार सुरू झाला आहे। आपण याबाबत जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार भाजीपाला समितीचे उपसचिव विठ्ठल राठोड सर, काय म्हणाल, कसा व्यापार सुरू आहे? सध्या स्थितीत व्यवहार सुरळीत चालू आहे। 1500च्या नोटा सुरुवातीला घेत नव्हते, परंतु आता व्यापाऱ्यांनी ठरवलेलं आहे की आता 2-4 दिवस तरी बँकामध्ये ते जमा करू शकणार आहात, म्हणून ते नोटा आता स्वीकारतायत आणि व्यवहार एकदम सुरळीत चालू आहे। सोबत आहेत भाजीपाला मार्केटचे अध्यक्ष कैलास ताजणे सर, काय म्हणाल, कशा प्रकारे व्यवहार तुम्ही सुरू केलेत? आज भाजी व्यापाऱ्यांमध्ये ज्या वेळेला 2 वाजता व्यापार चालू होतो तर त्यावेळेला 1500च्या नोटा ग्राहक देत होते। सुरुवातीला काही आमच्या व्यापाऱ्यांनी विरोध केला, पण सामंजस्याने या ठिकाणी आम्ही भूमिका घेतलेली आहे। जर आम्ही ते स्वीकारलं नसतं तर शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी पडून राहिला असता। तो आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे, तर 2-4 दिवस आम्ही त्या नोटा स्वीकारणार आहोत। आज तरी एपीएमसी मार्केटमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे। तो ग्राहकांकडून घेतला जातो, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांनाही 1000 आणि 500च्या नोटा दिल्या जातील आणि जे शेतकरी घेण्यास नाहीत त्यांना बँके थ्रू हे पैसे देण्याचं व्यापाऱ्यांनी केलेलं आहे। पण यासाठी बँकांनी सुद्धा आता मदत करण्याचं आवाहन आता सामान्य व्यापारी वर्गातून होताना दिसून येत आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।